परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मातंग मुक्ती सेनेचं आमरण उपोषण तीव्र। भ्रष्ट पोलिसांविरोधात विभागीय चौकशीची मागणी। उपोषणाचा 6वा दिवस। आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर मांडली। उपोषणस्थळी स्वतः येऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप विष्णू गोफणे यांनी केलाय। आज दिनांक 20 रोजी सोमवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत मातंग मुक्ती सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अधिकच तीव्र केलंय। या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस असून प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मातंग मुक्ती सेनेचे कार्यकर्ते विष्णू गोफणे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे। गोफणे यांनी संबंधित पोलीस कर्मचारी गजानन राठोड यांच्यावर सट्टा, जुगार, पत्ता आणि अवैध वाळू व्यवसायातून हप्ते वसुली केल्याचे गंभीर आरोप केलेत। मागील काही दिवसांपासून ते परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून तात्काळ विभागीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। दरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देत उपोषणकर्त्यांनी एक धक्कादायक आरोप केलाय। उपोषणस्थळी स्वतः येऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप विष्णू गोफणे यांनी केलाय। यामुळे आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आज 6व्या दिवशी आंदोलनकर्त्यांची पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर मांडली। त्यांनी सांगितले की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे। तसेच प्रशासनानं वेळेत दखल घेतली नाही तर मोर्चे काढण्यात येणार, निदर्शने करण्यात येणार, आझाद मैदानावर जाऊन मंत्र्यांसमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही देण्यात आला। दरम्यान या गंभीर आरोपामुळे पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेत आली असून जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सुदाम भागवत आणि गजानन राठोडची ते अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं, त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती। पण 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवली। मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले, परतूरचा तुमचा काय संबंध आहे म्हणे। म्हणलं साहेब मी एक मातंग मुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी 12वी पोरं वाम मार्गाला लागू नये, कारण वाम मार्गाला असे लागते सट्टामट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं, गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी 12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात। म्हणून मी हे उपोषण सुरू केलं। पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले असं त्यांचं म्हणणं आहे। मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला की इथं कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम पोलीस प्रशासनच करत आहे, कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या पोलिसाची नाही आहे। कारण सर्वसामान्य त्यांच्याकडे जर कधी गेलं तक्रार घेऊन तर ते बिलकुल पोलिसाच्या विरोधात तक्रार असल्यामुळं ते काहीच म्हणजे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला तयारच नाही। मला एवढं तर जाऊ द्या, पण मला 5 दिवस झाले, आज 6वा दिवस निघाला, इथं पोलीसचा बंदोबस्त बी नाही, काहीच नाही, कोणी ते पोलीसवाली बी येत नाही, काही नाही माझ्याकडं। त्यांचं म्हणणं आहे की पोलिसाच्या विरोधामध्ये का बसला, भागवतच्या विरोधामध्ये का बसला, मग तुला असंच किती दिवस बसायचं बैस आणि पैशासाठी तुम्ही बसेले असं तुम्हाला म्हणला। पण साहेब आम्ही पैशासाठी बसलो नाही, आमच्या 10वी आणि 12वीच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये याच्यासाठी इथं बसलो आणि ते अवैध धंदे तिथं थांबवा याच्यासाठी बसलो। जर तुम्ही ते भागवत आणि गजानन राठोड यांच्यावर चौकशी करून यांचे CDR तपासून गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही। आता आजपर्यंत आमरण उपोषण होतं, याच्यानंतर पाणी त्याग उपोषण राहणार आहे। जोपर्यंत भागवत सस्पेंड होत नाही, त्यांची चौकशी होऊन किंवा राठोडवर त्याचे CDR दोघांची बी तपासत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही, हे चालूच राहणार आहे।